जळगाव विमानसेवा सुरळीत व्हावी म्हणून आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेत आहेत। सेवेचा विस्तार फारसा नसल्याने फडणवीस इंडिगोच्या माध्यमातून विमानसेवा उपलब्ध करून देणार आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ठेका धरलाय। अगदी सीईओ एस कार्तिकेयन यांनी सुद्धा या नृत्यात सहभाग घेतलाय। पन्हाळ्याच्या अमोल घोलप यांनी स्त्री वेशात केलेली लावणी सर्वांनाच भुरळ पाडणारी ठरली आहे। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी अनुदानासाठी 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने आमरण उपोषण केले। तलाठ्यांनी चुकीचा अहवाल सादर केल्याने अनुदान मिळाल्यास अडथळा येत आहे म्हणून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे। वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात झाला असून या अपघातात 10 प्रवासी जखमी झालेत। 24 तासात समृद्धी महामार्गावर दुसरा मोठा अपघात झालाय। कारंजा इंटरचेंज टोल प्लाझाजवळ मागून येणाऱ्या वाहनाने ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने हा अपघात झालाय। जखमी रुग्णांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। सांगलीत 2000हून अधिक तरुण दुचाकीवरून हुल्लडबाजी करत होते। मध्यरात्री 2च्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना हे तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत होते। मात्र सांगलीच्या पोलिसांनी टिळक चौकात फिल्डिंग लावत काठ्यांनी या तरुणांना बडवून काढले। डहाणूत शेतकऱ्यांच्या गवार शेतीकडे कल दिसतोय। गवार पिकाने तालुक्यात चांगलं उत्पन्न दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतोय। सध्या गवार पिकाला दररोज 45 ते 50 रुपये प्रति किलोचा दर मिळत असून गुजरात आणि मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये पाठवले जाते।